नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनल वरती स्वागत करते. मित्रांनो बघा 2025 मध्ये तलाठी परत नगर परिषद MIDC या परीक्षा येत आहे. तर त्यासाठी आम्ही काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. ते पण टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला. त्यासाठी तुम्हाला हे चॅनल काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करायची. म्हणजे काय आम्ही जे रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरचा काय तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण फायदा होईल आणि तुम्हाला पण काय मित्रांनो फायदा होईल. म्हणजे काय तुम्हाला यावर्षी काय गव्हर्नमेंट जॉब भेटलाच पाहिजे मित्रांनो. समजलं? तर रोज लाईव्ह लेक्चरमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तो पण काय मित्रांनो एकदम बेसिक आणि काय एकदम ट्रिक प्रमाणे मित्रांनो. तुम्ही एकदा जरी व्हिडिओ बघितला तुम्हाला काय एकाच याच्यात काय मित्रांनो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला परत रिपीट व्हिडिओ बघायची गरज नाही मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. तर बघा मित्रांनो, आज आपण कोणता टॉपिक बघणार आहोत? इनइक्वालिटी. काय? इनइक्वालिटी. आपण आधी काय पार्ट 1 बघितलं, आपण पार्ट 2 बघणार आहोत. बघा पार्ट 2 मध्ये बघा मित्रांनो, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा काय ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू हे 3 सिम्बॉल बघितले. याच 3 सिम्बॉलांनी काय मित्रांनो आपल्याला या ट्रिकनेच काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की कमेंट करा मित्रांनो. बघा बघा मित्रांनो इथे काय आहे बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू एल ग्रेटर दॅन ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू एन लेस दॅन के. हा काय मित्रांनो इज इक्वल टू आहे. काय इज इक्वल टू. तुम्हाला याची एकदम सोपी ट्रिक सांगते बघा मित्रांनो. लक्षात राहण्यासाठी काय एकदम सोपी ट्रिक काय काय ग्रेटर दॅन इज इक्वल टू लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इज इक्वल टू हे 3 सिम्बॉल बघितले. आता आपल्याला काय या 3 सिम्बॉलांची ओळख करून घ्यायची मित्रांनो. आणि ते 3 सिम्बॉल कोणत्या ट्रिकने आणि कसे सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला सांगते बघा मित्रांनो. याला काय म्हणायचं म्हणजे काय इज इक्वल टू आहे ना मित्रांनो याला काय म्हणायचं चप्पल म्हणायचं. काय म्हणायचं चप्पल. हा चप्पल आहे ही पण चप्पल आहे. जेव्हा चप्पल असेल मित्रांनो काय जेव्हा विधानामध्ये चप्पल असेल तर तेव्हा सॉल्व्ह करताना जेव्हा आपण निष्कर्ष असेल खाली दिलेला की बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी म्हणजे काय खाली काय दिलेलं आहे चप्पल दिलेलं असा जर निष्कर्ष असेल बी ग्रेटर दॅन डी तर तेव्हा काय बी कडून डी कडे विधानामध्ये काय जेव्हा बी कडून डी कडे जाऊ तेव्हा सगळीकडे त्या चिन्हांना काय मित्रांनो ही चप्पल आली पाहिजे. काय आली पाहिजे चप्पल आली पाहिजे. आणि चप्पल जर एका ठिकाणी असेल एका ठिकाणी नसेल तर मग ते ऑप्शन काय असेल तो पर्याय निष्कर्ष काय असेल मित्रांनो अयोग्य असेल. काय असेल अयोग्य. आणि जेव्हा निष्कर्षमध्ये असं असेल जेव्हा निष्कर्षमध्ये असं असेल काय खाली बिना चप्पलचं याला काय म्हणायचं बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय मित्रांनो काय करायचं त्याला जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा एक तरी चप्पल यायला पाहिजे. जेव्हा आपण ए कडून ई कडे जाऊ काय ए कडून ई कडे जाताना काय एक तरी चप्पल आली पाहिजे. म्हणजे काय खाली इज इक्वल टू चा सिम्बॉल आला पाहिजे. समजलं काय म्हणायचं या इज इक्वल टू ला चप्पल असं म्हणायचं. म्हणजे काय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सोपं जाईल. बघा एक क्वेश्चन घेऊया आपण. बघा काय क्वेश्चन घ्यायचं आपण ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू बी इज इक्वल टू डी सी सी लेस दॅन डी लेस दॅन इज इक्वल टू डी ग्रेटर दॅन ई. हा आपण एक क्वेश्चन घेतला एक्झाम्पल म्हणून मित्रांनो. खाली आपण निष्कर्ष लिहूया. काय खाली आपण निष्कर्ष घेऊया. ए इज इक्वल ग्रेटर दॅन इज इक्वल टू सी. दुसरा निष्कर्ष घेऊया आपण बी लेस दॅन इज इक्वल टू ई. आता काय इथं पण गेटची ट्रिक झालं. कोणाकडून गेट ओपन आहे ए कडून गेट ओपन आहे का सी कडून गेट ओपन आहे कोणाकडून कुणाकडे जायचं आपल्याला सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे ए कडून गेट ओपन आहे सी कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. आपल्याला ए कडून सी कडे जायचंय काय ए कडून सी कडे कसं जाणार बघा मित्रांनो. आणि जाता येतंय का काय जाता येतंय का
ए कडून सी कडे, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे जाता येते. पण आपलं काय आहे तिथं चप्पल आहे. काय तिथे चप्पल आहे. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय एक सगळीकडे काय मित्रांनो चप्पल आली पाहिजे. काय सगळीकडे चप्पल आली पाहिजे. बघा इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे. काय ए कडून सी कडे असताना काय दोघीकडे काय मित्रांनो चप्पल आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. दुसरा काय आहे बघा बी लेस दॅन इज इक्वल टू ई. काय त्याला खाली चप्पल आहे. काय जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय मित्रांनो सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. तर कोणाकडून गेट ओपन आहे मित्रांनो ई कडून गेट ओपन आहे का बी कडून गेट ओपन आहे. कुणाकडून कुणाकडे जायचं आपल्याला सांगा बरं. ई कडून बी कडे जायचं मित्रांनो. बी कडून गेट काय बंद आहे. आपण बी कडून ई कडे जाऊ शकतो का नाही. कोणाकडून जायचं आपल्याला ई कडून बी कडे जाता येते का बघा बरं. ई कडून काय मित्रांनो गेट बंद आहे. काय ई कडून आपल्याला पुढे जायचं होतं. एक ई कडूनच गेट बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष अयोग्य आहे मित्रांनो. समजलं. योग्य आणि अयोग्य काय मित्रांनो काय लक्षात ठेवायचंय. कोणाकडून गेट ओपन आहे ते लक्षात ठेवायचंय. कोणाकडून कुणाकडे जायचंय ते. आणि काय जेव्हा खाली चप्पल असेल तेव्हा काय मित्रांनो सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. आणि जेव्हा बिना चप्पलचं असेल तर ते काय जेव्हा बिना चप्पल असेल तेव्हा एकतरी काय चप्पल यायला पाहिजे. मी तुम्हाला ते वाक्य लिहून देते बघा. चप्पल जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय मित्रांनो सगळीकडे 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 काय चप्पल यायला पाहिजे. चप्पल यायला पाहिजे. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. आणि जेव्हा बिना चप्पलचं असेल काय मित्रांनो जेव्हा बिना चप्पलचं असेल जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. एक तरी चप्पल यायला पाहिजे. एक तरी चप्पल यायला पाहिजे. तुम्हाला मी ते सिम्बॉल लिहून देते. काय चप्पल म्हणजे काय खाली ग्रेटर दॅनला चप्पल आणि काय लेस दॅनला चप्पल आणि ते काय बिना चप्पलचं म्हणजे काय असं. हे काय चप्पलचं आहे हे काय बिना चप्पलचं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एक्झाम्पल म्हणून लिहून दिलं मित्रांनो. काय जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे विधानामध्ये आणि जेव्हा बिना चप्पल असेल तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे मित्रांनो. समजलं. जायचं आपल्या क्वेश्चन कडे. बघा मग आपला क्वेश्चन काय मित्रांनो. काय पहिला निष्कर्ष सांगितलं मित्रांनो बी ग्रेटर दॅन एन. काय बी ग्रेटर दॅन एन. कोणाकडून गेट ओपन मित्रांनो बी कडून एन कडे जायचं का एन कडून बी कडे जायचं सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे बी कडून गेट ओपन आहे. एन कडून गेट काय आहे क्लोज आहे. आपल्याला बी कडून एन कडे जायचंय. काय बी कडून एन कडे. बघा बरं जाता येतंय का बी कडून एन कडे विधानामध्ये चेक करूया आपण. आणि खाली काय म्हणतो बिना चप्पलचं आहे. काय बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. बघा बरं बी कडून यल कडे यल कडून ए कडून एन कडे जाता येतंय. सगळे दरवाजे काय आहेत मित्रांनो ओपन आहे. आपल्याला आता काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. बघा इथे एक चप्पल आहे इथे एक चप्पल आहे. दोन चप्पल आहे म्हणजे पहिला निष्कर्ष काय योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे मित्रांनो. समजलं. जाता येत होतं. सगळे दरवाजे काय होते उघडे होते. बी पासून तर एन पर्यंत जाण्यासाठी सगळे दरवाजे काय होते उघडे होते. आणि खाली काय होतं बिना चप्पलचं होतं. मग बिना चप्पलचं असेल तेव्हा काय मित्रांनो एकदा तरी चप्पल यायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला परत परत सांगते लक्षात ठेवा. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. दुसरा निष्कर्ष काय सांगितलंय बघा बी लेस दॅन के. काय बी लेस दॅन के. कोणाकडून गेट ओपन आहे मित्रांनो यल कडून के कडे जायचंय का के कडून यल कडे जायचंय सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे के कडून गेट ओपन आहे. यल कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. आपल्याला के कडून यल कडे जायचंय. काय के कडून यल कडे जायचंय. बघा बरं मित्रांनो जाता येतंय का के कडून यल कडे.
के कडून एन कडे जाता येते, पण एन कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. काय गेट क्लोज आहे. आपण एन पासून ए पर्यंत जाऊ शकतो का? जर दरवाजा बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे तो दुसरा निष्कर्ष काय येणार आहे मित्रांनो? अयोग्य येणार आहे. काय येणार आहे दुसरा निष्कर्ष? अयोग्य. तर दरवाजा बंद राहिला तर आपण पुढच्या रूम मध्ये जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. तसं जिथे पण आहे की एक पासून ते एन पर्यंत येऊ शकलो. गेट काय होता? ओपन होता. पण एन पासून ए पर्यंत जाण्यासाठी जर एन ने दरवाजा बंद केला असेल तर आपण एच्या रूम मध्ये जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे मित्रांनो. कोणता निष्कर्ष योग्य आलेला इथे मित्रांनो सांगा बरं? कोणता निष्कर्ष योग्य आहे? पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय? पहिला निष्कर्ष योग्य आहे. ऑप्शन नंबर ए. काय? ऑप्शन नंबर ए. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय काय सांगितलं निष्कर्षामध्ये? ए ग्रेटर दॅन डी. काय मित्रांनो? ए ग्रेटर दॅन डी. कोण ते काय? बिना चप्पलचं आहे. काय ते? बिना चप्पलचं. आणि गेट कोणाकडून ओपन आहे मित्रांनो? ए कडून गेट ओपन आहे का डी कडून ओपन आहे? कोणाकडून कुणाकडे जायचं आहे सांगा बरं? कोणाकडून गेट ओपन आहे? ए कडून गेट ओपन आहे. डी कडून गेट काय मित्रांनो? क्लोज आहे. आपल्याला ए कडून डी कडे जायचंय. काय? ए कडून डी कडे जाता येते का बघा बरं मित्रांनो? ए कडून डी कडे. एक मिनिट मित्रांनो, इथला काहीतरी सिम्बॉल राहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. त्या टायपिंग काहीतरी मिस्टेक झालेली त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो हा क्वेश्चन काय निष्कर्षामध्ये काय सांगितलंय? यम लेस दॅन क्यू. काय? यम लेस दॅन क्यू. कोणाकडून गेट ओपन मित्रांनो? यम कडून का क्यू कडून? कोणाकडून कुणाकडे जायचंय? यम कडून क्यू कडे का क्यू कडून यम कडे? सांगा बरं. तर गेट कोणाकडून ओपन आहे? क्यू कडून. यम कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला क्यू कडून यम कडे जायचंय. काय? क्यू कडून यम कडे जाता येते का बघा बरं? क्यू कडून यम कडे. बघा क्यू कडून पी कडे जाता येते. गेट काय? ओपन आहे. पी पासून ओ कडे जाता येते. गेट काय मित्रांनो? ओपन आहे. पण ओ पासून एन पर्यंत जाता येते का नाही? इकडे गेट काय? ओ कडून गेट बंद आहे मित्रांनो. काय? ओ कडून गेट काय? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय? पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. समजलं? जर गेट बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. नंतर दुसरं बघा काय? एन ग्रेटर दॅन यल. कोणाकडून गेट ओपन मित्रांनो? एन कडून गेट ओपन आहे का यल कडून गेट ओपन आहे सांगा बरं? कोणाकडून कुणाकडे जायचंय? एन कडून यल कडे. गेट कोणाकडून ओपन आहे? एन कडून. यल कडून गेट काय मित्रांनो? क्लोज आहे. जाता येते का एन कडून यल कडे बघा बरं? एन कडून यम पर्यंत जाता येतंय. यम कडून यल कडे जाता येईल का नाही? इथे गेट काय मित्रांनो? बंद आहे. गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. तिसरं बघा काय? ओ ग्रेटर दॅन क्यू. काय? ओ ग्रेटर दॅन क्यू. बघा ओ कडून क्यू कडे जायचंय. गेट कोणाकडून ओपन आहे? ओ कडून. क्यू कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला ओ कडून क्यू कडे जायचंय. जाता येतंय का? ओ कडून क्यू कडे बघा बरं. ओ कडून पी कडे जाता येईल का मित्रांनो? नाही. गेट काय? बंद आहे. काय? ओने दरवाजा बंद करून घ्यायचा. तर मग आपण पीच्या रूम मध्ये जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. जर दरवाजा बंद असेल तर आपण त्याच्या रूम मध्ये जाता येतं का आपल्याला? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. तिन्ही निष्कर्ष काय आहेत मित्रांनो? अयोग्य आहेत. बघा बरं. सर्व निष्कर्ष अयोग्य. ऑप्शन नंबर डी. काय? ऑप्शन नंबर डी. सर्व निष्कर्ष काय आहेत? अयोग्य आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? बघा मित्रांनो इथं काय? हे दिलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो? जर आपल्याला इथं सेम असेल, बी असेल तर बी ह्या बी वरून आपण ह्या बी वर उडी मारू शकतो मित्रांनो. जर जाता येत असेल तर बघा मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते पहिल्या वेळेस. काय पहिला क्वेश्चन सांगितलेला निष्कर्ष? क्यू ग्रेटर दॅन ए. काय?
क्यू ग्रेटर दॅन ए. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? क्यू कडून ए कडे जायचंय. ए कडून गेट काय क्लोज आहे, आपल्याला क्यू कडून गेट काय ओपन आहे. आपल्याला क्यू कडून ए कडे जायचंय. काय क्यू कडून ए कडे जाता येतंय का बघा बरं. क्यू कडून आपल्याला इकडे येता येईल का मित्रांनो? नाही. इकडनं गेट काय बंद आहे. जर गेट इकडनं ओपन राहिला असता मित्रांनो, काय जर गेट इकडनं ओपन राहिला असतं तर आपण क्यू कडून बी कडे, या बी कडून या बी कडे उडी मारली असती. पण क्यू कडे काय गेट बंद आहे. काय गेट बंद आहे. मग आपण पुढे जाऊ शकतोय का? आपण इकडे काही चिन्ह आहे का त्याला जाण्यासाठी? नाही. इकडे चिन्ह आहे पण ते काय बंद आहे. गेट काय तिकडनं बंद आहे. मग पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. दुसरा काय बघा, ए लेस दॅन डी. काय ए लेस दॅन डी. कोणाकडून गेट ओपन आहे मित्रांनो? ए कडून गेट ओपन आहे का डी कडून गेट ओपन आहे? कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं. डी कडून गेट ओपन आहे. ए कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. आपल्याला डी कडून ए कडे जायचंय. काय डी कडून ए कडे. बघा बरं जाता येतंय का? डी कडून सी कडे जाता येतंय. सी कडून बी कडे पण जाता येते मित्रांनो. पण बी कडून ए कडे जाता येतंय का? नाही. बी कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. काय बंद आहे. बी कडून गेट काय बंद आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा तिसरा निष्कर्ष काय आहे? चप्पलचा आहे. काय चप्पलचं. ते आधीचे दोघं काय होते? बिना चप्पलचे होते. हा कुठला मित्रांनो? चप्पलचा. चप्पलचं असेल तेव्हा काय सांगितलंय मी तरी? सगळ्यांकडे काय सगळीकडे काय चप्पल यायला पाहिजे. काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. गेट कोणाकडून ओपन आहे? ए कडून गेट ओपन आहे का जी कडून गेट ओपन आहे? सांगा बरं कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? ए कडून जी कडे जायचंय. काय ए कडून जी कडे जाता येतंय का बघा बरं. ए कडून जी कडे. बघा ए कडून बी कडे जाता येतंय. बी कडून या बी वर आपण उडी मारू शकतो. पण बी कडून इकडे येऊ शकतो का आपण? याच्यात काय आहे? दरवाजा बंद आहे. दरवाजा काय आहे? बंद आहे. आपण जी पर्यंत पोहोचू शकतो का? नाही. पोहोचू शकतो का आपण? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष पण अयोग्य. तिघीही निष्कर्ष काय आले मित्रांनो अयोग्य आले. काय तिघीही निष्कर्ष अयोग्य. सर्व निष्कर्ष अयोग्य आहेत. बघा ऑप्शन नंबर बी. सर्व निष्कर्ष काय आहेत मित्रांनो अयोग्य आहेत. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो. काय सांगितलं निष्कर्षामध्ये? एफ ग्रेटर दॅन डी. काय आहे? एफ ग्रेटर दॅन डी. कोणाकडून कुणाकडे जायचंय मित्रांनो? एफ कडून डी कडे का डी कडून एफ कडे? कोणाकडून गेट ओपन आहे? एफ कडून गेट ओपन आहे. डी कडून गेट काय मित्रांनो क्लोज आहे. आपल्याला एफ कडून डी कडे जायचंय. काय एफ कडून डी कडे जाता येते का बघा बरं. एफ कडून डी कडे. बघा इथे इज इक्वल टू आहे मित्रांनो. काय इथे इज इक्वल टू आहे. एफ कडून ए कडे जाता येतंय. ए कडून पी कडे जाता येतंय. पी कडून एम कडे, एम कडून डी कडे जाता येतंय. पण ते काय मित्रांनो बिना चप्पलचं आहे. काय ते बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. येते का आधी काय चेक करायचं? जाता येते का ते चेक करायचं. नाहीतर कन्फ्यूज व्हायचं नाही. दोघंच एका वेळेस सोबत नका चेक करू. काही काही कन्फ्यूज होऊन जातील. आधी काय जाता येतंय का ते चेक करायचं. आणि ते बिना चप्पलचं आहे तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. बघा मग सगळीकडे जाता येते एफ पासून तर डी पर्यंत सगळे दरवाजे काय मित्रांनो उघडे आहे. मग इथं काय इज इक्वल टू चं चिन्ह आहे. म्हणजे काय एक तरी चप्पल आहे. काय एक तरी चप्पल आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. समजलं. जायचं पुढे. बघा दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो पी लेस दॅन डब्ल्यू. काय पी लेस दॅन डब्ल्यू. सांगा बरं मित्रांनो कोणाकडून गेट ओपन आहे? डब्ल्यू कडून गेट ओपन आहे का पी कडून? कोणाकडून कुणाकडे जाता येईल? डब्ल्यू कडून पी कडे. पी कडून गेट बंद आहे. डब्ल्यू कडून गेट काय ओपन आहे. आपल्याला डब्ल्यू कडून पी कडे जायचंय. काय डब्ल्यू कडून पी कडे जाता येतंय का बघा बरं. डब्ल्यू कडून डी कडे जाता येतंय. डी कडून एम कडे येता येते का मित्रांनो? नाही. इथे गेट काय आहे बंद आहे. काय गेट बंद आहे. आपण डी च्या पुढे जाऊ शकतो का? डी ने दरवाजा काय केलेला आहे
बंद केलेला आहे. मग पीच्या रूम मध्ये जाता येईल का आपल्याला? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. समजलं? जायचं पुढे. काय तिसरा? डी लेस दॅन पी. काय? डी लेस दॅन पी. कोणाकडून कुणाकडे जायचंय सांगा बरं मित्रांनो? कोणाकडून गेट ओपन आहे? डी कडून का पी कडून? कोणाकडून गेट ओपन आहे? पी कडून. डी कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपल्याला पी कडून डी कडे जायचंय. काय? पी कडून डी कडे जाता येते का बघा बरं? पी कडून यम कडे जाता येतंय. यम कडून डी कडे जाता येतंय मित्रांनो. काय? जाता येतंय. मग काय इथे मित्रांनो बघा, जाता येतंय पण तिथे काय मित्रांनो? बिना चप्पलचं आहे. काय? ते बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय मित्रांनो? एक तरी चप्पल यायला पाहिजे. काय मित्रांनो? एक तरी चप्पल यायला पाहिजे. येते का? बघा, पी कडून एम कडे जाताना चप्पल नाही, एम कडून डी कडे जाताना चप्पल नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे मित्रांनो. समजलं? कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे मित्रांनो? फक्त पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे मित्रांनो. समजलं? इथे फक्त निष्कर्ष एक पाहिजे होता मित्रांनो. इथे काय 2 झालेला आहे. फक्त निष्कर्ष काय? पहिला योग्य आहे मित्रांनो. समजलं? तिथं एकच्या जागेवरती काय 2 टाईप केला गेलेला आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, बरोबर आहे. काय? पर्याय पहिला काय? योग्य आहे. बाकी 2 काय आहेत? अयोग्य आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? काय सांगितलंय बघा मित्रांनो निष्कर्षमध्ये. पहिला निष्कर्ष काय आहे? एच ग्रेटर दॅन बी. काय आहे? एच ग्रेटर दॅन बी. कोणाकडून कुणाकडे जायचंय मित्रांनो? एच कडून बी कडे का बी कडून एच कडे? सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे? एच कडून. बी कडून गेट काय मित्रांनो? क्लोज आहे. आपल्याला एच कडून बी कडे जायचंय. काय? एच कडून बी कडे जाता येतंय का बघा बरं? एच कडून यम कडे, यम कडून एफ कडे जाता येतंय. एफ कडून गेट काय आहे? बंद आहे. काय? एफ कडून गेट बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. जर दरवाजा बंद असेल तर आपण पुढच्या रूम मध्ये जाता येईल का आपल्याला? नाही. तसंच एक्झाम्पल आपल्या काय डोक्यात आलं पाहिजे. जर दरवाजा बंद असेल तर आपण पुढे जाता येत नाही. समजलं? मग पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय? पहिला निष्कर्ष अयोग्य आहे. समजलं? दुसरा निष्कर्ष काय सांगितलाय बघा. एफ लेस दॅन एस. काय? एफ लेस दॅन एस. कोणाकडून गेट ओपन आहे? एफ कडून का एस कडून? कुणाकडून कुणाकडे जायचंय? सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जाऊ शकतो आपण? गेट कोणाकडून ओपन आहे मित्रांनो? एस कडून गेट ओपन आहे. एफ कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला एस कडून एफ कडे जायचंय. काय? एस कडून एफ कडे जाता येते का बघा बरं? यस कडून बी कडे जाताना काय मित्रांनो? गेट बंद आहे. काय? यस कडून बी कडे जाताना गेट काय मित्रांनो? बंद आहे. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय? तिसरा निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. समजलं? जायचं पुढे. तिसरा काय सांगितलंय बघा. एफ ग्रेटर दॅन बी. काय? एफ ग्रेटर दॅन बी. बघा एफ कडून बी कडे जाता येते का? काय मित्रांनो? एफ कडून बी कडे जाता येते का? बघा एफ कडूनच गेट काय मित्रांनो? बंद आहे. काय आहे? एफ कडून गेट काय? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. एफ कडून जर गेट बंद असेल तर आपण पुढच्या रूम मध्ये जाऊ शकतो का? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. तिन्ही निष्कर्ष काय आले मित्रांनो? अयोग्य आले. बघा निष्कर्ष 1, 2 सर्व निष्कर्ष 1, 2 आणि 3 अनुसूचित आहेत. काय? तिन्ही निष्कर्ष काय आहेत मित्रांनो? अनुसूचित आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहिला निष्कर्ष काय सांगितलं मित्रांनो? काय आहे पहिला निष्कर्ष सांगा बरं? कोणाकडून कुणाकडे जाता येईल मित्रांनो? कोणाकडून गेट ओपन आहे? येस कडून गेट ओपन आहे का एफ कडून गेट ओपन आहे? कमेंट करा मित्रांनो. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? येस कडून एफ कडे. काय? येस कडून एफ कडे जाता येतंय का? येस कडून एफ कडे विधानामध्ये चेक करा बरं. येस कडून यम कडे जाता येतंय. यम कडून गेट काय मित्रांनो? बंद आहे. काय गेट बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष?
अयोग्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट दुसरा निष्कर्ष काय सांगितलाय? y ग्रेटर दॅन t. काय आहे? y ग्रेटर दॅन t. y कडून t कडे जायचंय. काय? गेट कोणाकडून ओपन होता? y कडून. आपल्याला y कडून t कडे जायचंय. काय? y कडून t कडे जाता येते का बघा? y कडून z कडे, z कडून f कडे, f कडून t कडे जाता येते मित्रांनो. पण आपल्याला काय सांगितलंय खाली? बिना चप्पलचं आहे. काय? बिना चप्पलचं आहे. तेव्हा काय मित्रांनो, एक तरी चप्पल यायला पाहिजे. बघा इथे इज इक्वल टू येतोय, म्हणजे एक तरी चप्पल आहे. मग दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? योग्य आहे. समजलं? नंतर काय बघा, तिसरा निष्कर्ष काय सांगितलाय? y ग्रेटर दॅन खाली काय? चप्पल आहे. काय मित्रांनो? खाली चप्पल आहे. मग कोणाकडून कुणाकडे जायचंय? y कडून t कडे का t कडून y कडे? गेट कोणाकडून ओपन आहे मित्रांनो? y कडून. t कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला y कडून t कडे जायचंय. काय? y कडून t कडे जाता येते का बघा बरं? y कडून z कडे, z कडून f कडे, f कडून t कडे जाता येतंय. पण खाली काय मित्रांनो? चप्पल आहे. खाली काय आहे? चप्पल आहे. मग सगळ्या चिन्हांना चप्पल येते का मित्रांनो? ते चेक करा. इथे चप्पल आहे, इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. एका ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे का? नाही. म्हणजे सगळीकडे जर चप्पल आली असती मित्रांनो, तो निष्कर्ष काय आला असता? योग्य आला असता. काय आला असता? योग्य. पण तिथे चप्पल आहे का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष पण काय आहे? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला इथे? दुसरा निष्कर्ष योग्य आहे. काय? दुसरा निष्कर्ष योग्य आहे. ऑप्शन नंबर बी. फक्त निष्कर्ष दुसरा काय मित्रांनो? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? काय सांगितलंय? टी ग्रेटर दॅन पी. कोणाकडून गेट ओपन मित्रांनो? टी कडून का पी कडून? कुणाकडून कुणाकडे जायचंय? टी कडून पी कडे जायचंय. पी कडून गेट बंद आहे. आपल्याला टी कडून पी कडे जायचंय. टी कडून गेट काय आहे? ओपन आहे. टी कडून पी कडे जाता येते का बघा बरं? टी कडून सी कडे, सी कडून यू कडे, यू कडून पी कडे जाता येते. पण ते काय मित्रांनो? बिना चप्पलचं आहे. काय? बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पल असेल तेव्हा काय? एक तरी चप्पल यायला पाहिजे. येते का बघा? इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? योग्य आहे. दुसरा काय बघा? क्यू लेस दॅन पी. काय आहे? क्यू लेस दॅन पी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? क्यू कडून पी कडे का पी कडून क्यू कडे? गेट कोणाकडून ओपन मित्रांनो? पी कडून. क्यू कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला पी कडून क्यू कडे जायचंय. काय? पी कडून क्यू कडे जाता येते का बघा बरं? पी कडून यस कडे जाताना पी कडून दरवाजा काय मित्रांनो? बंद आहे. काय? पी कडून दरवाजा बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? यस कडे नाही. जाता येते का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. तिसरा काय बघा मित्रांनो? सी लेस दॅन इज इक्वल टू पी. त्याने काय घातलेली मित्रांनो? त्या लेस दॅनने चप्पल घातलेली आहे. काय घातलेली आहे? चप्पल. गेट कोणाकडून ओपन आहे? पी कडून. सी कडून गेट काय? क्लोज. म्हटलं पी कडून सी कडे जायचंय. काय? पी कडून सी कडे जाता येते का बघा बरं? पी कडून गेट काय मित्रांनो? जाण्यासाठी यू कडे जाण्यासाठी गेट बंद आहे. पी कडून यू कडे जाण्यासाठी गेट काय मित्रांनो? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे दुसरा तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. तर चौथा काय बघा? यस लेस दॅन व्ही. काय आहे? यस लेस दॅन व्ही. कोणाकडून गेट ओपन आहे? व्ही कडून. यस कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला व्ही कडून यस कडे जायचंय. काय? व्ही कडून यस कडे. बघा व्ही कडून क्यू कडे, क्यू कडून आर कडे, आर कडून यस कडे जाता येतंय. पण ते काय ते मित्रांनो? बिना चप्पलचं आहे. काय ते? बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय? एक तरी चप्पल यायला पाहिजे बघा. इथे चप्पल येते, इथे पण चप्पल आहे. म्हणजे चौथा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. काय? चौथा निष्कर्ष योग्य आहे. कोणता कोणता योग्य आहे? पहिला आणि चौथा काय मित्रांनो? निष्कर्ष योग्य आहे. तिसरा आणि दुसरा काय आहे? अयोग्य आहे. आपल्याला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे? पहिला आणि चौथा. ऑप्शन नंबर बी काय आहे? योग्य आहे मित्रांनो. समजलं? एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा.
आणि कमेंट करा. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. बघा निष्कर्ष काय मित्रांनो. सी इज इक्वल टू ई. काय? सी इज इक्वल टू ई. सी आणि ई दोघं समान आहेत का? काय? सी आणि ई दोघं समान आहेत का? ते कसं बघा मित्रांनो. आता मी आहे, माझी एक बेंच पार्टनर माझी फ्रेंड आहे. आम्ही दोघं काय एक बेंच पार्टनर आहे. आम्ही एक्झाम दिली. आपले पेपर होतात ना क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये. मग आपण काय म्हणतो दोघांना, मला आणि माझ्या मैत्रिणींना काय दोघांना सेम मार्क्स आले. काय? दोघांना सेम. आम्हाला दोघांना काय 10 मार्क्स आले. तर आपण असं म्हणत असतो. तसं इथं सी आणि ईला काय मित्रांनो सेम मार्क्स यायला पाहिजे. दोघं काय पाहिजे? इक्वल पाहिजे. कुठे? विधानामध्ये. येत आहे का ते बघा बरं. तर सी कुठे? इथे आहे आणि ई कुठे? इथे आहे. सी आणि ई मध्ये दोघांमध्ये इथे जर इज इक्वल टू राहिलं असतं मित्रांनो, काय दोघं ठिकाणी जर इज इक्वल टू राहिलं असतं तर तो निष्कर्ष काय आला असता? योग्य आला असता. काय आला असता? योग्य आला असता. आणि बघा तुम्हाला जर हे समजत नसेल तर काय करायचं, सी ला 5 मार्क्स घेतले आणि ई ला काय 5 मार्क्स घेतले. दोघांना काय मित्रांनो 5 मार्क्स घेतले. आता बघा सी ला किती मित्रांनो 5. तर सी आणि डी दोघं इक्वल आहेत का मित्रांनो. डी काय आहे लहान आहे, सी काय आहे मोठा आहे. डी ला काय कमी असतील, ई ला पण काय मित्रांनो कमीच असतील. डी आणि ई काय मित्रांनो इक्वल आहे. दोघं काय इक्वल आहे. सी काय मोठा आहे. मग सी ला आणि ई ला सेम मार्क्स आहेत का मित्रांनो. नाही. सी ला काय जास्त, ई ला काय कमी. मग सी आणि ई ला इक्वल आहेत का. नाही. म्हणजे ऑप्शन काय आहे तो अयोग्य आहे. पहिला निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. दुसरा काय सांगितलंय बघा. ग्रेटर दॅन सी. काय? ई ग्रेटर दॅन सी. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला. ई कडून सी कडे जायचंय. गेट कोणाकडून ओपन होता. ई कडून. आपल्याला ई कडून सी कडे जायचंय. जाता येते का बघा बरं. ई कडून डी कडे, डी कडून सी कडे जाता येते. ते काय बिना चप्पलचं आहे. काय मित्रांनो बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी चप्पल यायला पाहिजे. इथे चप्पल येते बघा. येते ना. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. बघा तर इथे काय सांगितलं मित्रांनो. बी आणि डी दोघं काय इक्वल पाहिजे. बी आणि डी काय पाहिजे दोघं इक्वल पाहिजे. बघा बी आणि सी इक्वल आहे. सी आणि डी इक्वल आहे का मित्रांनो. नाही. सी आणि डी मध्ये जर असं इज इक्वल टू राहिलं असतं तर पर्याय काय आला असता योग्य आला असता. पण तिथे इक्वल आहे का नाही. ते काय आहे लेस दॅन आहे. काय लेस दॅन आहे. म्हणजे सी पेक्षा डी काय लहान आहे. म्हणजे इथं पण हा निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय निष्कर्ष अयोग्य आहे. दोघं समान नाही आहेत बी आणि डी. मग कोणता पर्याय योग्य आहे. दुसरा पर्याय काय आलेला आहे मित्रांनो योग्य आलेला आहे. दुसरा निष्कर्ष काय आहे योग्य आहे. पर्याय क्रमांक सी. निष्कर्ष दुसरा काय मित्रांनो योग्य आहे. समजलं. जायचं का पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो आपला शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. एकदम सोपा आहे. बघा काय आर ग्रेटर दॅन खाली काय चप्पल आणि नंतर काय के. मग कोणाकडून कोणाकडे जायचंय. आर कडून के कडे का के कडून आर कडे. कोणाकडून गेट ओपन आहे आर कडून. के कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला आर कडून के कडे जाता येते का बघा मित्रांनो. आर कडून आय कडे जाता येतंय. या आय वरून या आर करून आय कडे जाता येतं. या आय वरून या वर उडी मारली. या आय कडून गेट काय ओपन आहे. गेट ओपन आहे. आर आहे का इकडे नाही. जाता येत नाहीये. म्हणजे पहिला निष्कर्ष काय अयोग्य आहे. बघा आर कडून आय कडे, आय कडून के कडे जाण्यासाठी गेट बंद होता. मग आपण इकडे पण ट्राय केलं. इकडनं पण आपण जाऊ शकत नाहीये. म्हणजे दोघंकडनं गेट काय बंद आहे. आपल्याला हा निष्कर्ष काय अयोग्य आहे. समजलं. नंतर दुसरं बघा काय आय लेस दॅन आर. काय आय लेस दॅन आर. कोणाकडून कोणाकडे जायचंय आर कडून गेट ओपन आहे. आय कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला आर कडून आय कडे जायचंय. काय आर कडून आय कडे जाता येतंय का बघा बरं. आय कडून आर कडे. बघा इथे पण जाता येतंय आय कडून आर कडे आणि इकडे पण आय कडून आर कडे जाता येते. ते काय बिना चप्पलचं आहे. काय ते बिना चप्पलचं. इथे पण चप्पल येते इथे पण चप्पल येते. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष योग्य आहे. समजलं. जायचं पुढे. तिसरा निष्कर्ष काय के ग्रेटर दॅन ए. काय के ग्रेटर दॅन ए. कोणाकडून कोणाकडे जायचंय के कडून
ए कडे. के कडून गेट काय मित्रांनो? ओपन आहे. आपल्याला के कडून ए कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं के कडून ए कडे. बघा के इथे आहे, ए इथे आहे. इकडनं गेट काय आहे? बंद आहे. गेट काय आहे? बंद आहे. मग जाऊ शकतो का आपण पुढे? नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय तिसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आलेला आहे? दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. ऑप्शन नंबर डी. काय निष्कर्ष दुसरा काय मित्रांनो? योग्य आहे मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण. त्यांना पण काय या संधीचा फायदा होईल मित्रांनो. व्हिडिओला कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो. थँक यू.